समोर आला समोर आला, चला गोडधोड करा. समर, अरे कुठे होतास? आम्ही कधीची वाट बघतोय तुझी. तुझा फोन पण बंद आहे. अगं मी ते कामात होतो जरा. कामात? हा, आपल्या कारखान्याचं काम आहे ना त्यात. मग तुझा फोन का बंद आहे? फोन बॅटरी डाऊन असेल. बॅटरीच डाऊन आहे. काय नाही, एवढ्या रात्री कारखान्यात कुठलं काम होतं? ते आपलं अनुराधा, समर काय आता खोटं बोलणार आहे का? मग कशाला उगीच उलट तपासणी? शिवाय आपण जेवायला गेले ना गोडधोड, त्याच्यासाठी गोडधोड जेवाय. बरं चल जेवायला. तुझ्यासाठी खास शेवयाची खीर आणि पुरणपोळी करायला सांगितली. मम्मा अगं नको, ऍक्च्युली जेवण झालंय माझं. काय? कुठे? सुमीकडे गेलो होतो मी. पण तू कारखान्यात गेलो होतो असं म्हणालास. खोटं कधीपासून बोलायला लागलास समर? सॉरी मम्मा. नरसू, उद्यापासून समर बरोबर सावलीसारखं राहायचं. त्याला पुन्हा सॉरी म्हणायचा चान्स द्यायचा नाही. ही तुझी जबाबदारी. ताई म्हणेल ना सावलीसारखं तुझ्यावर राहायचं. मामा पण ते उद्यापासून ना, आत्ता नाही. उद्यापासून प्लीज. नाही आजपासूनच. मामा बघ उद्यापासून नक्की. नाहीतर ताई पायलट. हा पायलट. हॅलो सुमे, जाम घोळ झालाय ग. उद्यापासून मम्मानं मामाला माझ्यासोबत सावलीसारखं राहायला सांगितलंय. आता उद्या कारखान्यावर आपण चोरून कसं भेटायचं ग? चोरून कसं प्रेम करणार आता आपण? तू काहीतरी तोडगा काढ ना ग प्लीज. पायलट, आपण ठरवले तर तसंच होणार. तू बघ माझा उद्या तोडगा. बाबल्या, अरे सुमी कुठे गेली बघ की. अरे माझा फोन बी लागे ना, मला टेन्शन आलंय रे. तू कशाला टेन्शन घेतोयस? सुमी का बारकी आहे एवढी काय तू? आणि तात्या, सुमी आहे ना भामाजीकडे गेली आणि तिने निरोप दिलाय की ती डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय चक्रम पोरगे, मला सांगायचं नाही का? उगा माझा जीव टांगणीला लागला इथं. सुरेश, तू सुमीला चक्रम म्हणला? चक्रम? तुझं नाव सुमीला सांगतो का नाही बघत? हा बाबने, सांगणार तू? सांग ना. खरंच सांग ना. नक्की सांग ना. सांग तुझ्या ध्यानात राहिलं तर. ध्यानात? तुला दाखवतो. नाही ध्यानात राहणार नाही म्हणतोस ना. आता बघ, सुरेश सुमीला चक्रम म्हणला. आता बघ ध्यानात राहते का नाही. हा, तुला रातच्याला हिसका काय की नाही ती धावतोच मग. धावणारच आहे. हो बघू की धावणारच आहे. बसाव तुम्ही. तुम्ही बसा. असू दे. बसा. धरून बसा. धरली बाई. बाईक धरली का? चल. कोण आहे? ए म्हातारे, म्हातारे कुठे निघालीस? जेवली. अगं जेवली काय? आमच्या सुमीची सायकल घेऊन कुठे निघालीस?
अरे ते बाळा मला सुमीच घेऊन ये म्हणली. हा जातो होय. जातो. अगं पण कशावर ना हा आणि सुमी कुठे आहे? हाय 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 सुमी हाय तर तिने घेऊन याय सांगितलं मला. तर कशावर ना ती अगं ऐक तरी कशावर ना तिनं घेऊन यायला सांगितली? म्हटलंच मला. हा वय 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 काय वय वय अगं कशावरून मला सांग ना. तू त्याची शांबळाची नोट चोरली होतीस ना वा? हा वय हा मग ती खून सांगाय सांगितलं मला. हा जातो मी. तू बघतेस जेव्हा माझ्याकडं तू उगाच कुणाची नजर लागायला नको. तू बघतेस जेव्हा माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तू बघतेस जेव्हा माझ्याकडं. बाई बाई बाई, लाज शरम नावाची गोष्टच नाही या माणसाकडे. गुलामासारखं घाबरत जगायची सवयच लागली तुम्हाला. अहो स्वतःच काय मानपण आहे का नाही? शालू बरोबर बोलतेस तू. या घरात आपल्याला अजिबात मानपान नाही. हे असं जगणं बरोबर नाही. तू पटते मला. चल शालू आपण आपला मानपान जपू. हे घर सोडून जाऊ. दारोदारी भटकू, माधुकरी मागू, आश्रितासारखं कुठेतरी जगूया आणि रस्त्यावर कुठेतरी कडेला मरून जाऊया. झालं. चल भर बॅग. चल चल चल. अहो असं नाही. बॅग. अहो तुम्ही फक्त तुमच्या कामाचा मोबदला घ्या एवढंच म्हणायचं होतं मला. धरा काढा प्या. नको. काढा प्या. प्या म्हणले ना. हे काय काढा प्या. हे कुठून आणले? ताईसाठी महागडा सेंट आणला होता. 4,000 रुपयाला मिळाला. 5,000 सांगितला, त्यातले 1,000 रुपये दे. आज संध्याकाळी असंच 1,000 रुपये घेऊन यायचं, नाहीतर 4 ग्लास काढा प्यायचा. समजलं? आपण मी कुठनं आणू असे? कुठनं पण आणा, पण आणा. अगं पण ऐका की तुम्ही आता गाडीवर बसलेला का नाही तर माझ्या सांगावर का नाही सर दिशी काटाच उभा राहिला. बापरे, अंगावर असा सर्दिशी काटा उभा राहिला म्हणजे मलेरियाचं लक्षण. मलेरिया? मला ताप आहे का बघा बरं जरा. ताप नसेल म्हणल्यावर मलेरिया नसेल. हवा ऐका की मेनली कंटेनर्सची. मग काय चाललंय तुमचं? ऑफिसमध्ये बसा ना प्लीज. तू कुठे आहेस ऑफिसमध्ये? अरे ताईनी सांगितले मला तुझ्याबरोबर सावली सारखं राहायचं. हॅलो. संध्याकाळी 1,000 रुपये आणले नाहीत ना तर 1,000 काढा प्यायला लागतात. सांगायला फोन केलता. ठेवा आता. बबन बबन बबन. काय मामा साहेब? बबन तू आज मला 1,000 रुपये देतो असं म्हणाला होतास माझे. काय झालं त्याचं? कवा मानलेलो मी? तुमचा 1,000 रुपये कधी घेतलं होतं मी? अरे काल नाही का घेतलेस? विसरलास एवढ्यात? आज देतो म्हणाला होतास मला. नाही लक्षात? खिशात काय तुझ्या? अरे तुझ्या फुलपाखरू. सगळा खिसा मोकळा कर आणि बघ काय. बघ दगड. अरे माझे 1,000 रुपये द्यायचे हे लक्षात ठेवण्याकरता तू हा दगड तुझ्या खिशात ठेवला होतास. लक्षात आहे? दे. दगड नाही रे, 1,000 रुपये दे बाबा. मामा साहेब आता माझ्याकडे 1,000 रुपये नाही ते. अहो नाही येत? बर मग आपण जायच्या आधी संध्याकाळी नक्की दे मला आज. हा हा हा. काय 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 आलं? हे काय दुसरा दगड कशाला? अहो तुमचा 1,000 रुपये द्यायचा आहे ती ही ध्यानात ठेवायला ह्यो दगड घेतलेला. आता ह्यो दगड कशाचाही ध्यानात ठेवायला ह्यो दगड घेतला. म्हणजे ह्या दगडामुळे एक नाही ह्यो दगड ध्यानात राहील ना माझ्या. तुमचा 1,000 रुपये द्यायचा आहे ती म्हणून ह्या ध्यानात राहायला ह्यो दगड घेतला. विसरणार नाही म्हणजे मी. तर मी विसरीन सगळं. समर समर समर. ठीक आहे, आपण ते नंतर बघूया. मामा काय चाललंय तुमचं?
अरे ताईने सांगितलंय ना, सावलीसारखं तुझ्या सोबत राहायचं म्हणून, ताईची आज्ञा. पण हे असतं हो, सावली अशीच असते. हा, अशीच असते. सुमे, तूच काढ ग काहीतरी तोडगा. मामासाहेबांच्याकडनं काल मी 1000 रुपये घेतलं होतं का हो? बबनराव, मामासाहेब कधी कुणाला पैसे देतात का? नाही. मामासाहेब नुसतं घेतात, कळलं? माझ्या खिशात दगड कशात आहे? आता मला काय माहित. अजय, अगं म्हातारे थांब दे रे, म्हातारे. अगं म्हातारे, अगं कुठं निघालीस तू? जेवली अगं जेवली नाही. थांब की, बहुतेक काय येत नाही हिला. अगं जेवली नाही विचारलं. निघाल्यास कुणीकडं? निघाल्यास कुणीकडं? तुरु 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 निघाल्यास कुणीकडं? त्या समरसिंग मंत्री पाटील आहेत ना व, त्यांची गाठ घ्यायची होती, काल गाठ पडलं होतं, म्हटलं आज भेटाय. थांब जरा म्हातारे, उगाच खोटं बोलू नकोस बरं का. नग नोटा नग मला. नोटा नाही का म्हातारे? थांब की, नोटा नाही विचारला मी. खोटं बोलू नको, खोटं बोलू नकोस तू. मी साहेबांच्या बरोबर सारखा असतो. मला कसं काय दिसली नाहीस तू मग? अरे पोरा, तू विसरला असशील, काल गाठ पडली होती ते तुला विसऱ्या रोग झालाय ना. खरं आहे तुझं. हळू बस, येतं ऐकू मला. अगं म्हातारे, खरं आहे तुझं. मला इसऱ्या रोग झालाय. अगं माझ्या देण्यातच राहत नाही. काय आली असशील तू. जा तू जा. वय तुला ऐका येत नाही ना. अगं जा तू. काय गेली वाटत. पण म्हातारीला कसं काय कळलं मला इसऱ्या रोग झाला? मंत्री पाटलाच्या पोरा, बाळा, माझं काम आहे रे तुझ्याकडे. हो बोला ना. हित नाही. चल बाहेर. बाहेर नाही, काय बोलायचं इथं बोलायचं. आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही मध्ये बोलू नका. बोलू काय नका, मामासाहेब आहे मी. मी मतदार हाय ह्याची. माझा हक्क आहे याच्या. समजलं? चला. बाळा, चिडलास वैर माझ्याव. हा, चल तुझ्या रागाचं लोणी कर. हा चला चला, या चला चला. हा चला, या चला. मामा तुम्ही कुठे येत आहे? असं काय करतोस? सावलीसारखं तुझ्या बरोबर राहायचंय, ताईची आज्ञा. मी म्हणलं नवा, माझं खाजगी काम आहे. मामासाहेब, मामी साहेब आले, ती जेवण घेऊन आहो. अरे बापरे, ती बाई कशाला आली आता? जेवण घेऊन आले तर. तू माझं काम केलीस का? तसलं काम हो. अरे बबन, विसरलास ना परत? खड्डा आला तुला. खबरदार, 2 मिनिटं. बबन, असं विसरत जाऊ नको रे. ती बाई आली म्हणजे माझा जीव खायला आता. असं कर, तू मला कुठेतरी लपव. मामासाहेब, ग्रेट आहेस तू. पण मला सांग, ही आयडिया सुचली कुठून तुला? पायलट, एखाद्याला मनापासून भेटायची इच्छा असली की सुचतं आपोआप. तेव्हा तुला सुचलं नव्हतं का? तू बी आला होतास की गारेगारवाला आणि बांगडीवाला बनून. एक मिनिट, म्हणजे तुम्ही माझीच आयडिया चोरली? अजिबात नाही. तुझी आयडिया तेव्हा फेल गेली.
हा पण ठीक आहे ना. एनिवेज तू आतमध्ये मला काहीतरी शब्द दिला होतास, त्याचं काय? कुठला शब्द र? ऐक आता. हे सुमे, तुला पण त्या बबनसारखा विसऱ्या रोग झालाय का ग? मगाशी मला आत काय शब्द दिला होतास तू? बाहेरच तुझ्या रागाचं लोणी करते म्हणून. आता कर लोणी. होय का? पोरा हा हा जी हा हा हा. सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सांगते तुला. गेले ते. होय काय? आता कर रागाचं लोणी. जा. सुमे, सुमे थांब. कुठं शोधायचं बाई या माणसाला? काय ग, आमच्या ह्यांना बघितलंस का कुठं? मामासाहेबांना कुठं गायब झाल्यात काय कळणच झालंय अगं. मामी साहेब, हे सांगणं बरोबर नाहीये, पण राहावलं नाही म्हणून सांगते. मामासाहेब आहेत ना, तुमच्या मागे तुमच्याबद्दल नको नको ते बोलत असतात. काय बोलत असतात? हेच की हे तुम्ही त्यांच्या आयुष्यातल्या कशा मंगळात, शनी आहात आणि आणि अजून बरंच काही बोलत असतात. सांगायला पण लाज वाटते. शनी, मंगळ, बघतेस थांब. अहो मामी, अहो असताना काही बोलू नका, ते नाही घाबरणार. का? चिडलेत ना तुमच्यावर. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ताई मॅडमना कळवा की मामासाहेब कारखान्यात नाहीत, गायब आहेत. मग बघा ताई मॅडम कशा वटणीवर आणतात मामासाहेबांना. असं म्हणतीस? आणि त्यांना फक्त एवढंच सांगा की मामासाहेब गायब आहेत, घरी आले तर कळवा. मग बघा पुढं काय होतंय ते. ठीक आहे, फोनच करते. हॅलो, नमस्ते ताई मॅडम. बोल ग. ते आमचं हे आलं का हो घरी? नरसू कारखान्यावर आहे. अहो नाहीत कारखान्यावर, मी इथंच आहे की कारखान्यावर. कारखान्यावर नाही? मग गेला कुठे? काय माहित अहो. समर कुठे? समर तिथंच काम करत असेल की. काय म्हणल्या ताई मॅडम? कुठं काय म्हणल्या? नुसतं समोर कुठं विचारलं. अहो तेच तर महत्वाचं आहे. बस आता जे मनात आहे ते व्हायची वाट बघत बसूया. माझ्यामुळे तुझ्या कामात काही घोळ झाला नाही ना? नाही ग, आपलं कालच बोलणं झालं होतं ना, त्यामुळे मी माझी सगळी कामं सकाळीच आटपून टाकलीत. मग ठीक आहे. नाही तर तुझ्या कामात घोळ केला असं कोणी काय म्हणाय नको. मिसेस मुख्यमंत्री बाईंवर आरोप करण्याची कोणाची हिंमत आहे का? ते आहेच. हा. मला आत्ताच्या आत्ता इथे समर हजर पाहिजे. मी शोधतो ना त्याला. शोधतोयस ना? मग थांबलायस कशाला? जा. 5 मिनिटाच्या आत जर समर दिसला नाही मला तर तुझी काही खैर नाही. जा सगळे. ताई मॅडम, हा, मी समर सरांना कारखान्याच्या मागे जाताना पाहिलं. इतका वेळ काय विचारत होते मी? का नाही सांगितलं? कुठे गेलाय? तिकडे त्या साईडला. हो चेअरमन साहेब, अहो बाद झाली की चोरून प्रेम करणं. चार काम बी करा. थांब ग, बघ ना वातावरण कसलं मस्त पडलंय. कुठे गेली?
सुमे सुमे थांब. पण पायलट माझ्यामुळं तुझ्या कामात काय खोळंबे नाही म्हणजे काही होत नाही. समर सासूबाई मम्मा कुठे येणार इकडे? नाही पायलट. समर हा हा जी. काय 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 प्रॉब्लेम आहे तुमचा? बस झालं खोटारडेपणा. हा काय पोरखेळ चालवलाय समर? मग मी ते त्यांची मदत. आणि तू हे जे काही तुझं चाललंय ना हे सगळं तुझ्या घरी करायचं. आम्हा मंत्री पाटलांच्यात हा असला पोरकटपणा चालत नाही. मग तुझ्यामुळे समरचं त्याच्या कामात लक्ष लागत नाही. ह्याच्या पुढे जर त्याच्या कामाचा खोळंबा केलास तर याद राख त्याला मुख्यमंत्री व्हायचंय, आचारी नाही. समजलं? तेव्हा हे जे काही सगळे प्रेमाचे खेळ आहेत ना हे तुझ्याच कडे ठेवायचे.